ब्रह्मणे नमः। त्वमेव बन्धु सखा त्वमेव विद्या द्रविण त्वमेव सर्वं मदेव देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणायते समर्पयामि। अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवाय श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे। हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे। पावना रामा पतिता पावना रामा पावना रामा पतिता पावना रामा पतिता पावना शंभो पतिता पावना कर्मांग दाढोबार राष्ट्रदेवता अखंड गोकाशीर्वाद सिद्धिरस्तु मनोरथा सुफला संतो सगळ्यांनी तसाच म्हणा। अनिल मनोहर आसोलकर यांना या ठिकाणी शाल श्रीफळ स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात येत आहे। त्यांचे खूप हा सन्मान स्वीकारल्याबद्दल आणि त्याचबरोबर उपशास्त्रीय असो नाट्य असो अभंग असो किंवा मग ती वारी त्या ठिकाणी दिंडी असो कुठे जर बघितलं असेल तर त्या ठिकाणी आपला वेगळा ठसा निर्माण करणारी एवढंच नाही तर महिलांसाठी जी त्या ठिकाणी भजनी स्पर्धा आयोजित केली जाते त्या गावस्तरीय भजनी स्पर्धेमध्ये सुद्धा आपल्या गावातल्या सगळ्या महिलांना एकत्र करून त्याच्यामध्ये आपणही बक्षीस घेते आणि आपल्या मंडळालाही त्या ठिकाणी राज्यस्तरावर पहिलं बक्षीस मिळवून देते। अशा प्रकारची शारदा आहे जिच्यावर शारदेची नाव म्हणून दृष्टी आहे। दुसरं म्हणजे आपलं आज गोव्यात तसेच गोव्यात आहे आपले नाव किती करत आहे संगीत क्षेत्रात नाट्य शारदा तुम्ही तिला शाल श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन तिचा गौरव करावा व सर्व 2 मे आमचो दाडोबाचो वर्धापन दिन साजरो करता आमी आणि तसंच भाविक साधारण 1,500 भाविक आमचे सगळे मूर्तीचे बायले करून 1,500 लोक दर्शनाक येता दाडोबाच्या नांवार आमच्या। आणि सकाळी आमचे प्रोग्राम आसता सकाळी 10 वाजता आमचे अभिषेक करता आमी 7-8 पट हाडून अभिषेक जाता आणि मागीर महाप्रसाद जाता। त्या महाप्रसादाक आमचे लोक आमचे सगळे गांवचे आणि भायरचे लोक भरपूर दर्शन घेवपाक म्हणजे दर्शनाक येता। आणि त्या उपरांत मागीर 9 आमचे वार्षिक नाटक आसता आणि हो प्रोग्राम साधारण 3-5 दीस चलता आमचो नाटकां आणि असोच आणि सगळ्यांचो सपोर्ट आमकां बरो मेळटा। आणि इतलें सांगून हांव आमचे दाडोबा देवस्थान जागृत देवस्थान त्या धंदेवाईक हांगा सगळे धंदेवाईक हांगा येता आणि ते आशिर्वादाक कितें मागता ते तांकां हें जाता तेंचे काय तरी तांकां कितें तरी तांकां दिसता की आमकां दर्शन घेवन कितें तरी आमचे धंदो हें जाला त्या धंद्याक हें करप म्हणजे त्या दर्शना खातीर लोक भाविकीन येता आणि दर्शन घेता आमच्या दाडोबा देवस्थान। Thank you.